ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे अधिक रुंदावणारी एक मोठी आणि आनंदाची बातमी रायगडमधून समोर येत आहे। चिखली येथील तब्बल 65 वर्ष जुन्या सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलचे रूपडे आता पूर्णपणे पालटले। विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी सुविधांनी सज्ज अशा अद्ययावत शाळा इमारतीचे शानदार उद्घाटन नुकतेच संपन्न झाले। शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख आणि शाळा समितीचे चेअरमन राजाभाई केणी यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच डॉक्टर गौतम विनोद दफ्तरी आणि आरती दफ्तरी यांच्या सामाजिक बांधिलकीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारलाय। सुमारे 1 कोटी रुपयांच्या भरीव निधीतून 11 प्रशस्त आणि सुसज्ज वर्गखोल्यांची ही आधुनिक इमारत उभारण्यात आली आहे। विशेष म्हणजे राजाभाई केणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उद्घाटनासोबतच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। या दिमागदार सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी, सभापती रसिका केणी, JSWCSR प्रमुख सुधीर तेलंग यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पट वाढवून त्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला। या आधुनिक इमारतीमुळे चिखली परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक नवा मैलाचा दगड रोवला गेलाय। हम लोग बहुत खुश हैं, यहाँ आके बहुत अच्छा स्वागत हुआ है। स्कूल भी बहुत अच्छी बनी है। सब क्लासरूम्स को हमने देखा और ये लोग ने बहुत बहुत मेहनत की यहाँ पे और हम लोग चाहते हैं कि यहाँ से सब बच्चे इतना अच्छा सीख के निकले कि दुनिया में नाम उनका सबका रोशन हो, ये जगह का भी नाम रोशन हो। और मिस्टर एंड मिसेस किनी ने हमको ये चांस दिया, आपने भी ये चांस दिया, तो हम बहुत आभारी हैं इसके। थैंक यू। त्याचबरोबर मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक वर्ग, आज इथे आपण एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचा उद्घाटन सोहळा आपण इथे ठेवलेला आहे। पण हा शाळेच्या उद्घाटनाचा सोहळा कोणी केलेला आहे तर एका शाळेचा, या शाळेत शिकलेला एक विद्यार्थी जो या शाळेचा चेअरमन झाला, त्याच्या बुद्धीचलाने त्यांनी आज 11 खोल्यांचं चांगलं असं बांधकाम करून त्याचा आज त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने उद्घाटन केलंय आणि त्याच्यासाठी या तरुण दाम्पत्यांचं चांगले योगदान आम्हाला लाभलंय। थँक्यू सर आणि थँक्यू मॅडम वन्स अगेन। आणि हे उद्घाटन सोहळा होत असताना ज्या प्रकारे एका विद्यार्थ्यांनी ही शाळेची इमारत बांधून विद्यार्थ्यांसाठी एक चांगला शिकण्यासाठी मार्ग खुला केला आहे, त्याचप्रमाणे इथे जर मला वाटतं माझी विद्यार्थी असतील तर त्यांना एक माझी विनंती आहे की आज या शाळेचा पट थोडा कमी आहे, तर आपण जर मनात ठरवलं तर प्रथमतः आपल्यापासून आपल्या मुलांना आपण जर विचार केला तर आपल्या विभागाच्या शाळेत जर ऍडमिशन केलं, म्हणजे चिखली सारख्या शाळेत जर आपण ऍडमिशन केलं किंवा आपल्या माध्यमातून एक जरी विद्यार्थी या शाळेत दाखल केला तर नक्कीच या इमारतीचं अजून चांगल्या प्रकारचं काम जोराने चालेल आणि चांगल्या प्रकारचं आपल्या विभागाला योगदान मिळेल। कारण जर ही शाळा एकदम जोराने चालली तर आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना तसेच सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्हाला समाधान वाटेल। त्याच्यामुळे ही माझी कळकळीची विनंती आहे की ही शाळा जर आपल्याला अशीच पूर्ववत चालू ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी जसे राजा केणींनी प्रयत्न केले तसेच आपण सगळ्यांनी आपला प्रयत्न आपले योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं। आणि एवढंच बोलून सर्व विद्यार्थ्यांना आज शाळेचा पहिला दिवस आहे, शाळेच्या पहिल्या दिवसासाठी वेलकम करते आणि थांबते। जय जय महाराष्ट्र। सर, काय सांगाल सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीचा उद्घाटन सोहळा जो आहे, नवीन इमारतीचा अद्ययावत इमारत आहे, आपल्या वाढदिवसानिमित्त उद्घाटन सोहळा आहे, काय भावना आहेत आपल्या? 1964 साली स्थापन झालेले सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखली हे
सर्कल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीच्या इमारतीच्या बाबतीत जर बोलाल की या वेळेला या भागामध्ये जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर अंतरावर या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. परंतु आज 64 वर्ष झाल्यानंतर 62 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेमध्ये शाळेच्या भिंती, शाळेची इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाल्या होत्या. परंतु यासाठी आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत होतो. परंतु मान्य डॉक्टर गौतम दप्तरी आणि आरती दप्तरी यांच्या CSR फंडातून त्यांनी जो आम्हाला शाळेला मदत केली आणि 1 कोटी रुपयाचा जो फंड दिला आणि त्यांच्या फंडातून आज आम्ही 11 रूम आणि बाकी जे पूर्णपणे जी डेव्हलपमेंट करून ही इमारत चांगल्या पद्धतीत आम्ही बांधलेली आहे आणि या इमारतीचा फायदा या परिसरातील विद्यार्थी घेतील. कारण अनेक प्रकारच्या तक्रारी वजा हे असायचं की या शाळेमध्ये मोडकळीस आलेल्या भिंती किंवा इमारती यामुळे या विद्यार्थ्यांची पट कमी झाली होती. या परिसरातले विद्यार्थी अनेक ठिकाणी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर टाकायचे. परंतु या इमारत झाल्यानंतर या इथे सर्व जी मुलं बाहेरगावी जायची ती मुलं या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतील. आणि आता आमचा मानस आहे की 11वी 12वी सुद्धा या शाखेमध्ये आम्हाला चालू करायचे आहे. त्यामुळे सर्कल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या सर्वच शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञ मंडळी एकत्र येऊन इथे चांगल्या प्रकारे आम्ही कॉलेज चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.